नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळची सगळी तयारी वगैरे झालेली आहे, सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत. सकाळचे फ्रेश वगैरे मी झालेली आहे. त्याच्यानंतर आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे. तर स्वयंपाकामध्ये ना चिकन वगैरे आज बनवणार आहे. थोडंसं देवपूजा वगैरे पहिलीच करून घेतलेली आहे, कारण म्हणलं आता चिकन बनवायचं तर देवपूजा ही करून घ्यावी. सुरुवातीला फरशी वगैरे पुसलेली आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे जी काय रेग्युलर काम आहेत, कपडे वगैरे मशीनला लावायचे ते पण करायचं आहे. तर आता इथं ना अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ही बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मला, आणि त्याच्यानंतर खोबऱ्याची पण पेस्ट बनवायची आहे. तर सुरुवातीला ना मी खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतली बघा. फक्त खोबरं असताना आपलं ती चाकून कट करून घेतलेलं आहे, आणि त्याची थोडी जास्त अशी खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ही वेगळी एक. आणि त्याच्यानंतर मग अद्रक, लसूण आणि कोथिंबीर त्याची एक वेगळी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. कारण कसं आहे, सुक्कं चिकन आणि रस्सा याच्यामध्ये थोडंसं वेगळं वेगळं घालता येते. काय होतंय, आमच्या इथं ना रश्श्यामध्ये म्हणजे चिकनच्या रश्श्यामध्ये ना जास्त खोबरंच आवडत नाही, त्यामुळे थोडं खोबरं मी त्यासाठी वेगळं काढते आणि फ्रायला थोडंसं खोबरं घालते. तर इथं ना मला बनवायची होती बघा, चिकनचा रस्सा बनवायचा होता. त्यासाठी थोडीशा म्हणजे अगोदर जी काय अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेतली होती ना, ती सुरुवातीला टाकून घेते. कारण अद्रक आणि लसूण हे चांगलं मस्त तळून झाली ना त्याची पेस्ट, तर ती पेस्ट तळून झाल्यानंतर त्यानंतर नुसतं जी कोरडा आपण खोबऱ्याची पेस्ट केली आहे ना, ती थोडीशी मी त्याच्यामध्ये ॲड करते. कारण चिकनच्या रश्श्यामध्ये थोडी टाकते, एकदम नॉर्मल जास्तीची टाकत नाही. आणि त्याच्यानंतर जे असं चांगलं तळून झालं की त्याच्यानंतर घरचं काळं तिखट, परत आपला थोडासा गरम मसाला, थोडीशी धना पावडर आणि थोडंसं आपलं हळद पण थोडीशी टाकते. जरी हळदीचा रस्सा मी ह्याच्यामध्ये टाकत असले तरी पण थोडीशी हळद मी ह्याच्यामध्ये टाकते. आणि कारण ना आमच्या घरचं तिकडचं तिखट आहे ना, आमच्या गावाकडचं माझ्या मम्मीने तयार करून दिलं, ते जास्तच असं काळपट आहे. तर जास्तच असं एकदम जास्तच असं डार्क चॉकलेटी कलर असा येतोय बघा, जास्त काळपट दिसते भाजी. त्यामुळे मी काय करते, ती जास्त काळपट दिसते म्हणून थोडीशी हळद घालते. तर त्याच्यानुसार ना मग ती भाजीचा कलर थोडासा लालसर होतोय. तर त्याच्यानंतर जे शिजलेलं जे काही चिकनचा रस्सा होता ना पिवळा, तो त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं चिकन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडेसे पीस टाकले, थोडीशी उकळी काढून घेतलेली आहे. आणि नंतरचं जे चिकन आहे ना त्याचं मला फ्राय बनवायचं होतं. तर इथं जास्त काही शिजवलं नाही, कारण चिकनचा रस्सा पहिलेच चिकन शिजलेलं असते, त्यामुळे थोडंसं अगदी उकळी काढून घेतलेली आहे आणि कट आला की बाजूला ठेवून दिलेला आहे. तर त्याच्यानंतर मला बनवायचं होतं बघा चिकन फ्राय. तर चिकन फ्रायसाठी ना भरपूर असे कांदे चिरून घेतलेले आहेत. म्हणलं तर 7-8 कांदे चिरून घेतलेले आहेत लांब लांब असे, आणि ते भरपूर असं तेल टाकलं आणि कांदे टाकून घेतले. आणि कांदे चांगले लालसर होस्तर चांगले तळलेले आहेत. आणि कांदा जेवढा आपण लालसर तळू ना, आता जर समजा 8 कांदे टाकले तर त्याचे ना व्यवस्थित तळले ना तर 4 कांदे इतपतच होते त्याचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबऱ्याची जी काय आपली सुकी पेस्ट केली ती पेस्ट टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे. सगळी पेस्ट टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ते चांगलं तळून झालं की त्याच्यानंतर थोडंसं कोथिंबीर, थोडीशी शिमला मिरची आणि अख्खा एक टोमॅटो टाकलेला आहे. आणि मस्त टोमॅटो असा एकदम मऊसर होसतर चांगली वाफ दिलेली आहे. आणि ह्याला चांगली मस्त अशी वाफ बसली. 2 मिनटं ताट झाकून ठेवलं, वाफ बसू दिली. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात आपलं घरचं काळं तिखट आणि हे सगळे मसाले घालून घेणार आहे मी. पण हळद थोडीशी ह्याच्यात पण वापरलेली आहे कलरसाठी. आणि थोडंसं आपलं जे काय मटन मसाला आहे तो थोडासा टाकलेला आहे, थोडीशी धना पावडर टाकलेली आहे. आणि सगळं हे टाकून झालं की त्याच्यानंतर थोडीशी नंतर वाफ दिलेली आहे. आणि वाफ दिलं की जे काय म्हणजे चिकन होतं ना शिजलेलं, ते सगळं चिकन याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि रस्सा मी काही टाकत नाही याच्यामध्ये, थोडंसं अगदी नॉर्मल ना असं तरी यायसाठी, चिकनच्या ना फ्रायला तरी यायसाठी आपण ना थोडासा रस्सा नॉर्मल त्यात टाकायचा. म्हणजे काय होतंय, तेलाचं आणि त्याचं मिळून ना एक असा छान असा कट त्या फ्रायमध्ये सुद्धा तयार होतोय. आणि नुसतंच कोरडं केलं ना तर त्याला एवढं असं ती छान दिसत नाही बघा, दिसायला पण छान दिसत नाही चिकन फ्राय, आणि खायला पण एवढं टेस्टी लागत नाही. तर एकदम कोरडं पण कधी चिकन फ्राय बनवायचं नाही. बनवलं तर थोडंसं असं नॉर्मल असं जरा स्पायसीमध्ये येते ना तसं बनवायचं. तर ते सगळं बनवून झाल्यानंतर त्याच्यानंतर थोडंसं नॉर्मल मीठ घातलेलं आहे. कारण ज्यावेळेस चिकन शिजत होतं ना त्यावेळेस मीठ टाकून वापरून घेतलेलं होतं, त्यामुळे मीठ काय जास्त वापरलेलं नाही.
आणि आता मी जर बोलत असताना ह्या व्हिडिओमध्ये सारखा तुम्हाला मध्ये मध्ये आवाज येतो ना, तर आता सध्या मुलं घरी आहेत आणि मी ज्यावेळेस बोलत असते त्यावेळेस त्यांचं सारखं चाललेलंच असते, त्यामुळे व्हिडिओमध्ये थोडा त्यांचा म्हणजे आवाज येतच राहतोय. तर असो, तर इकडं चाललेलं आहे बघा. इथं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझ्या, कारण इथं असं रस्त्याचं काम वगैरे माझ्या घराच्या साईडला चालू आहे म्हणून. तर हे बघा इथं आता चांगलं आहे, स्लॅबचा काय आपलं ते चांगला रोड होतो इथं, डांबरी रोड म्हणतात ना, तर तो डांबरी रोड इथं तयार होतोय. इतके दिवस इथं मुरुम होता सगळा, इथं काय रोड वगैरे नव्हता. तर ही सगळं शूट ऋतून आमच्या काढलंय बघा, कारण म्हटलं मम्मी मी शूट वगैरे घेतलेलं आहे पाठीमागं ना. आता त्याला शाळेला सुट्टी आहे तर ते असली सगळी कामं करत असतोय. आता सध्या म्हणजे अभ्यासाचा लोड नाही आहे पोरांना, त्यामुळे त्यांचा गोंधळ आणि सगळं त्यांचं ऐकूनच घ्यावं लागते म्हणलं तर चालतंय. तर असं आता पावसाळा येणार आहे आणि तोपर्यंत सगळं घराच्या कडचं स्वच्छ होतंय, म्हणजे पूर्ण एरिया एकदम असं डेव्हलप वाटतोय, असं सगळं व्यवस्थित झाल्यानंतर एकदम म्हणजे व्यवस्थित स्वच्छता राहते, मच्छर होत नाहीत. घराच्या साईडलाच आमच्या आहे, त्यामुळे पहिलं नाही तर शेती होती ना तर सारखं मच्छर वगैरे व्हायचे आणि ते डायरेक्ट मग संध्याकाळी त्रास व्हायचा मच्छरचा. डायरेक्ट खिडकीची जी हे असते ना त्यामधून पण मच्छर यायचे. मच्छरचं कसं असते, संध्याकाळी 7ला जर आपण थोडासा दरवाजा उघडा सोडला तर मग मच्छर यायला चालू असं झालंय. तर सुरुवातीला आता हे काम तर इथं चालू आहे, पण आम्हाला धुळीचा इतका त्रास होतोय. पण असू द्या, चांगला आहे, थोडे दिवस धुळीचा त्रास होईल, पण तो नंतर ना हे सगळं आता झालंय, जवळजवळ रोड बनवून झालायच म्हणलं तर चालतंय. तर अजून थोडासा पुढे राहिलेला आहे, तोपर्यंत धूळ येणार आहे. नाहीतर मग आता हे कंटिन्यू काम झालेलं आहे, परत काहीच धूळ येणार नाही घरामध्ये आणि स्वच्छता पण वाटेल, बाहेरचा परिसर पण छान वाटणार आहे. तर आता सध्या सुट्टीचे दिवस आहेत ना, तर मग पोरांचा गोंधळ चालूच असते बघा इकडं. तर सकाळची जेवण वगैरे झाली होती आणि जरा फेरफटका मारावा म्हणून मी बाहेर आले होते, वरती टेरेसवर आले होते. तर म्हणलं हे काम चाललं होतं. तर कसं आहे, सकाळची सगळी कामं झाली होती, कपडे भांडे सकाळचं किचन वगैरे क्लीन करून इथे येऊन थांबले होते. तर सध्या ना टाइमपाससाठी मी थोडंसं म्हणजे आता पोरांना तर मोबाईल वगैरे द्यायला लागतोय, मग इकडं आपलं थोडंसं कोणासोबत तर फोनवर बोलणं हे ते, मम्मीसोबत आईसोबत बहिणीसोबत असं होत असते म्हणा. तर व्हिडिओ एंड करते, भेटूया माझ्या उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.